देवळाली कॅम्प ते भगूर दरम्यान असणाऱ्या सप्लाय डेपो ते बनात चाळ रेस्ट कॅम्प रोडची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे। रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत। त्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्याने आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यांवर होऊन वाहनधारक जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे। यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान या रस्त्यावर 3 ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्यात। त्यामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे। माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले होते। मात्र केवळ रस्त्यांची डागडुजी करून हे काम पुन्हा अर्धवट स्थितीत बंद करण्यात आले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी प्रकट केली जाते आहे। रेस्ट कॅम्प रोडवर बजाज शोरूम ते बनात चाळ सप्लाय डेपो पर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत। यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत। रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका मातेचे मंदिर हे राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। त्यामुळे दर मंगळवार शुक्रवारसह इतर दिवशीही मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात। रेस्ट कॅम्प रोडचा काही भाग काँक्रिटीकरण करण्यात आला आहे, मात्र काही भाग डांबरीकरण करणे बाकी आहे। या रस्त्यावर खड्डे झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी सप्लाय डेपो ते बनात चाळपर्यंत जवळपास 3 अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फोकरे, सचिन गोडसे, राहुल जाधव, निलेश बंगाली यांनी केली। एबी न्यूजसाठी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।